नमस्कार मंडळी, मी वीरेंद्र देवस्थळी. आमच्या स्मार्ट या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. वाटा भविष्याच्या या सदरामधील गेल्या मालिकेला आपण जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद. विषय तितकाच महत्त्वाचा होता, त्यामुळे तो आपल्याला आवडला हे स्वाभाविक आहे. मोबाईल ॲडिक्शन हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याचप्रमाणे अनेक पालकांचा हा कन्सर्न आहे. मोबाईल ॲडिक्शन ही जशी पालकांची काळजी आहे त्याचप्रमाणे यासारख्या अनेक काळज्या पालकांना असतात. जसं आपल्या पाल्याचं अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता होतच नाही, तो एके ठिकाणी बसून शांतपणे अभ्यास करूच शकत नाही, तो खूप डिप्रेशनमध्ये गेला आहे, त्यामुळे त्याचं कशात लक्षच लागत नाही. आयुष्यात पुढे काय करायचं त्या बाबतीत तो खूप कन्फ्यूज आहे. हे आणि या प्रकारचे अनेक प्रश्न पालकांना भेडसावत आहेत आणि त्याची उत्तरं सापडत नाही आहेत. बरेच वेळा करिअर काउन्सिलरचा सल्ला घेऊन सुद्धा या प्रश्नांची उत्तरं न सापडल्यामुळे पालकांना आणि मुलांना खूप काळजी आहे. आणि म्हणूनच ह्याच्यावरती उकल करून देण्यासाठी, या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही नवीन एपिसोड घेऊन येत आहोत. विषय खूप सुंदर आहे आणि नुसताच सुंदर नसून या विषयामधून आम्ही पालकांना त्यांच्या या प्रॉब्लेमवर सोल्युशन देणार आहोत. हिप्नोथेरपी हा शब्द आपण बरेच वेळा ऐकला असेल. खरं तर हिप्नोथेरपीपेक्षाही हिप्नॉटिझम, संमोहन हा शब्द आपण ऐकला असेल. म्हणजे कोणीतरी आपल्यावरती काहीतरी संमोहन करतं आहे, कोणीतरी आपल्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन देतो आहे आणि आपल्याकडून ती गोष्ट करून घेतली जाते. हे आणि यासारखे अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. परंतु हिप्नोथेरपी ही खूप वेगळी थेरपी आहे, ज्याचा उपयोग, फायदा आपल्या स्वतःच्या आणि आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी नक्की करता येऊ शकतो. हे बरेच जणांना माहितीच नसतं आणि म्हणूनच हा खास विषय घेऊन आज आम्ही आपल्यापुढे येत आहोत. पौगंडावस्थेतील प्रॉब्लेम्स, समस्या आणि त्याच्यावर हिप्नोथेरपी कशा पद्धतीने काम करू शकते हा आमच्या पुढच्या एपिसोडचा विषय आहे. नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, कारण ही जी समस्या आहे किंवा या प्रकारच्या समस्या आपल्या ओळखीमध्ये बऱ्याच जणांना असतील आणि याचं सोल्युशन बऱ्याच जणांना सापडत नसेल. आणि हे उत्तर तुम्हाला या एपिसोडमधून नक्की मिळणार आहे. तर बघायला विसरू नका. आमचा पुढचा एपिसोड विषय आहे पौगंडावस्थेतील समस्या, हिप्नोथेरपी हे एक अतिशय सुंदर सोल्युशन. नमस्कार.